तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज मी करवंद खायला आलेलो आहे आमच्या गावातील जंगलात. तर बघू शकता मित्रांनो, करवंद किती मस्त पिकलेले आहेत, एकदम भारी, संपूर्ण असं एकदम भरलेले आहेत आणि मस्त आहेत, गोड आहेत एकदम. इथं या साईडला बघू शकता मित्रांनो, किती मस्त एकदम गोड अशी करवंद पिकलेले आहेत मस्तपैकी. वरती पळस बघू शकता मित्रांनो. एकदम मस्त पिकलेले आहेत, छान अशी करवंद पिकलेले आहेत मित्रांनो, बघू शकता एकदम सुंदर आणि मस्तपैकी. सकाळचा आपला सूर्यनारायण देव आलेला आहे, या साईडला निघालेला आहे वरती, म्हणजे सूर्योदय झालेला आहे आणि मी इकडे आलो आहे आज करवंद खायला. तर बघू शकता मित्रांनो, किती मस्त करवंद पिकलेले आहेत एकदम. इथं घुगरवळ पण आहे, पण घुगरवळीला काय घुगरवळ लागलेले नाही. हे बघू शकता मित्रांनो, एकदम खाली हात पुरेल असं, म्हणजे खुडायची आणि खायची. या साईडला पण बघू शकता मित्रांनो, या साईडला बघा मित्रांनो, मस्त पिकलेले आहेत एकदम. एकदम करवंदांचा मोसम सुरू झालेला आहे व्यवस्थित, आणि इकडे सगळी करवंदाचीच झाडं आहेत. इथेही करवंदाची झाडं आहेत मस्तपैकी या साईडला. तर बघू शकता मित्रांनो, किती सुंदर अशी करवंद आता पिकलेली आहेत. सध्या मस्तपैकी करवंद पिकलेले आहेत. इथं बघू शकता, या झाडाला बघू शकता मित्रांनो, किती मस्त पिकलेले आहेत. हे बघा मित्रांनो, किती मस्तपैकी पिकलेले आहेत. आणि मी खुडतो आता, खुडून आणि खाऊन बघतो. अरे वा, खूप छान आहेत. मस्तपैकी पिकलेले आहेत, वरती आहे मस्त एकदम जबरदस्त करवंद पिकलेले आहेत. आता आमच्या गावात, निंबापूर गावामध्ये करवंद ही भरपूर पिकलेले आहेत आता. आणि या झाडाला पण बघू शकता, या करवंदीच्या झाडाला पण बघा मित्रांनो, किती मस्त पिकलेले आहेत. या साईडला असे इकडे मस्त पिकलेले आहेत. हे मोठे आहेत, हे बघू शकता, मोठे मोठे आहेत एकदम. आणि हे बघा पिकलेले आहेत, बघू शकता मित्रांनो, मोठे मोठे घोस आहेत. आता ज्या करवंदीची पिकायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता मित्रांनो. हे बघा किती मस्त आहेत करवंद, याची खूपच गोड आहेत, खूप. बघू शकतो मित्रांनो, मी आता हा घोस खोडलेला आहे, त्याचा चीक असतो ना, तो जरा चांगलाच असतो. मस्तपैकी पिकलेला आहे, छान. या साईडला मस्तपैकी. आणि हा आहे मोहू. मोहू बघू शकता मित्रांनो, मोहू एकदम आता पालवी झालेली, त्याला पालवी फुटलेली आहे मस्तपैकी. आणि इथं बघू शकता मित्रांनो, हा बघा, हे बघा मित्रांनो, बघू शकता किती मस्त इथं करवंदे लागलेले आहेत, एकदम सुंदर आणि छान. तुम्हाला पण यायचं असेल तर जरूर येऊ शकता आमच्याकडे करवंद खायला, निंबापूरला. भरपूर भरपूर म्हणजे एकदम भरपूर लागलेले आहेत. एवढ्या परिसरामध्ये फिरलं तरी भरपूर आहेत. जंगलामध्ये आता या मोसमी भाज्या वगैरे पण निघायला चालू झालेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो, या साईडला इकडे मस्तपैकी असं आहे एकदम वातावरण. इकडनं आता खूप केलेले. तर मित्रांनो बघू शकता, हा आमच्या इथं जंगलात जाण्याचा रस्ता, दगडी एकदम हे आहेत मस्तपैकी. आणि हा रस्ता इथून बघू शकता मित्रांनो, हा माळ आहे, प्लॉट. ते बघा मित्रांनो, एक खार किती
जोरात पळते. तर या साईडला बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी एकदम वातावरण. इथे एक अळव आहे, पण तो गरवा अळव आहे. गरवा अळव असल्यामुळे ना तो नंतर पिकतो पावसाळ्यात. बघू एखादा पिकलं असेल तर बघू शकता मित्रांनो. अळव बघू शकता मित्रांनो. इथं ही अळवं लागलेले आहेत हे बघा मित्रांनो. आणि या साईडला होला होता ते पळून गेला. तर अशी अळवं पण लागलेली आहेत आता गावाला. तर मस्तपैकी आहे एकदम. गावाचं लोकेशन आमचं आहे हे. आणि अळवं लागलेले आहेत पण अजून इथं पिकलेले नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपला हे बघा मित्रांनो पक्षी. आणि जंगलात आलं ना की मुरकुट सुरू होतात चावायला. बघू शकता मित्रांनो, या साईडला पण पिकलेले आहेत एकदम मस्तपैकी. या साईडला बघू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त पिकलेले आहेत. या साईडला थोडीशी निळे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी एकदम छान असे पिकलेले आहेत. इकडे या करवंदीला बघू शकता मित्रांनो, हे बघा. या करवंदीला इथं म्हणजे घरापासून आमच्या जवळच आहे. कधी यायचं असेल तर जरूर सांगा मला, मी घेऊन जाईन तुम्हाला. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता की आता आपली मोसमी फळं म्हणजेच करवंद आणि करवंद कशी पिकलेले आहेत बघू शकता मित्रांनो. एकदम छान आणि सुंदर अशी करवंद पिकलेली आहेत. आता हे मोठे आहेत ना, हे थोडे गरवे आहेत. हे पण आता लाल लाल पडत आलेत. हे पिकतील काही दिवसांनी. तर धन्यवाद.